दिवस यथासांग पूजा अर्चा केल्यानंतर गणेश मंडळांना आता विसर्जन मिरवणुकीचे वेध लागलेत. बुधवारी आणि गुरुवारी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी यंदाही उडत्या चालींच्या गाण्याची मागणी कायम आहे. अजय अतुलच्या सैराट फेम झिंगाट गाण्याने सगळीकडे धुमाकूळ घातला असून मिरवणुकीत नाचण्यासाठी सर्वाधिक मागणी त्याच गाण्याला आहे. याशिवाय शांताबाई, कांताबाई, रिक्षावाला, पारू आदीसह नव्याने आलेले सुया घे पोत घे अशा गाण्यांची मोस्ट वॉन्टेड मध्ये गणना राहील. गणेशोत्सवात विशेषतः विसर्जन मिरवणुकांमध्ये ठराविक पद्धतीची, उडत्या चालीची आणि नृत्याची कला अवगत नसणाऱ्यांनाही मनसोक्त ठेका धरायला लावेल अशा गाण्यांची फरमाईश जास्त असते. अमिताभ स्टाईल हात वर करून मेहू डॉन असो की भगवान दादांप्रमाणे हलकेच कंबर हलवणारे भोली सुरत दिलके खोटे गाणे असो, अशा गाण्यांची गणपती डान्स मध्ये कायम चलती राहिलेली आहे. गेल्या काही वर्षातील गाण्यांचा आढावा घेतल्यास बिलनची नागिन निघाली, जेव्हा नवीन पोपट हा या गाण्यांनी एक काळ गाजवला होता. त्याचप्रमाणे मी बाबराव बोलतोय, गुबू गुबू वाजतय, ऐका दाजीबा बयेचं डोकं फिरलं या, कोंबडी पळाली, गोरी गोरी मांडवात आली, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, वाजली की बारा, नाचरे मोरा, मुंगळा मुंगळा, बांगो बांगो, काटा लगा, जुम्मा जुम्मा अशा अनेक गाण्यांनी मिरवणुका गाजवल्या आहेत. अलीकडच्या काळात वाट बघतोय रिक्षावाला, शांताबाई, कांताबाई, पप्पी दे पारूला, आवाज वाढव डीजे अशा गाण्यांनी कहर केलाय. एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटातील या सर्वांना मागे टाकलंय. गणेशोत्सवापूर्वीच या गाण्याने देश विदेशात कल्ला केलाय. अनेक ठिकाणी झिंगाटचं सेलिब्रेशन सुरू आहे. विसर्जन मिरवणुकात कोणत्या गाण्यांची चलती राहील आणि कोणते गाणे सर्वात जास्त भाव खाईल याचे अंदाज बांधले जात आहेत. या गणेशोत्सवामध्ये सुया घे पोत घे याही गाण्याने धुमाकूळ घातलाय. सुया घे पोत घे या गाण्याचे गायक प्रदीप कांबळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधलाय. गणेशोत्सव म्हटलं की वेगळ्या धाटणीचे, वेगळ्या चालीचे गाणे आपल्याला पाहावयास मिळतात. या वेगळ्या चालींमध्ये मागच्या वर्षी आपण पाहिलं तर शांताबाईने एक चांगली धुमाकूळ घातली होती, पण यावर्षी सुया घ्या पोत घ्या हे प्रदीप कांबळे यांचं एक सॉन्ग आलेलं आहे. त्या गाण्याने सगळ्यांच्या मनावर राज्य केलंय. तर आज आपल्यासोबत प्रदीप कांबळे आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घ्यात की सुया घ्या पोत घ्या हे गाणं त्यांना कसं सुचलेलं आहे. चाळीमध्ये भरपूर फेरीवाले येत असतात. ते गाणं एकदा लिहित होतो मी, ती बाई एकदा आली आणि तिने आवाज दिला होता, सुया घे पोत घे वाळवण गट घे बाई. तर तिचा जो ट्युनिंग मला ना तो भावला होता. तर म्हटलं ह्या बाईवर का नाही व्हावं गाणं, म्हणून ते सॉन्ग केलं मी. बरं ती फिरती आता, ह्यामध्ये तुम्ही संपूर्ण सॉन्ग ऐकलं की कळेल तुम्हाला. ती फिरते, मग ती फिरत असताना तिला कुठल्या प्रकारची लोक दिसत आहेत. घे पोत घे वाळ घे मनगट घे कुकाची बाटली गंधाची डबी, सुया घे पोत घे वाळ मनगट घे, सुया घे पोत घे वाळ मनगट घे, पोराला ग विमानाची शिट्टी तू ग घे. एकंदरीतच आपण पाहिलं की महाराष्ट्राने नेहमी उडत्या चालीच्या गाण्यांना महत्त्व दिलेलं आहे आणि या पुण्यात तर प्रत्येक वर्षी एखादा गायक तयार होतो. यावर्षी सुया घे पोत घे प्रदीप कांबळे यांचं सॉन्ग नक्कीच प्रेक्षकांच्या मनात त्यांनी घर केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज खोंडसह मी शनाया, पुणे प्लस.